सर 23 तारखेला गोव्यामध्ये राष्ट्रीय आयुर्वेद दिवसाचा कार्यक्रम होतोय. स्वरूप थोडक्यात सांगाल नेमकं आणि कोण कोण प्रमुख पाहुणे असणार आहेत? हे बघा, आपल्या देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी 2014ला आयुष मंत्रालयाची स्थापना केली आणि तेव्हापासून हा आयुर्वेदा दिवस आपल्या देशामध्ये साजरा केला जातो. पण पूर्वी हा दिवस आपल्या दिवाळीमध्ये येणारी जी धनतेरस आपण ज्याला म्हणतो त्या दिवशी आयुर्वेदा दिवस साजरा केला जायचा. पण आपली दिवाळी ही तिथीनुसार येत असल्यामुळं दरवर्षी याची तारीख बदलल्या जात होती. म्हणून त्याची एक तारीख किंवा दिवस फिक्स असायला पाहिजेत. म्हणून 23 सप्टेंबर ही तारीख आता या वर्षीपासून निश्चित करण्यात आलेली आहे. तिचं लॉन्चिंग गोवा येथील आपल्या जे ऑल इंडिया आयुर्वेद इन्स्टिट्यूट आहे आपलं, त्याच्यामध्ये आपण लॉन्चिंग करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये अनेक प्रोग्राम आम्ही त्याच्यामध्ये घेतलेले आहे. आणि या वर्षीची आयुर्वेदा दिवसाची जी थीम आहे की आयुर्वेदा फॉर पीपल अँड प्लॅनेट, म्हणजे वनस्पतीपासून तर लोकांपर्यंत आयुर्वेद कसं उपयुक्त आहे किंवा आयुर्वेदातून कसे चांगलं त्यांना उपचार होऊ शकतात, ही थीम त्याच्यामध्ये निवडलेली आहे की सगळ्या विश्वाचं कल्याण आयुर्वेदाच्या माध्यमातून कसं करता येईल यासाठी आम्ही आता या आयुर्वेदा दिवसाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करणार आहोत. सर, एक राजकीय प्रश्न आहे. आनंद दिघे तुमच्या सगळ्या पक्षाचे तुम्ही त्यांना प्रमुख मानता किंवा तुमचं आधारस्तंभ आहे किंवा मार्गदर्शक आहेत असं तुमचा पक्ष म्हणतो. बरोबर. त्याच आनंद दिघेंवरती संजय राऊत असं म्हणतात की आनंद दिघेंनी कधीच त्यांच्यावरती टाळा लागला तरी त्यांनी शेपूट घातलं नाही. ते जेलमध्ये जाऊन आले पण ते कधी मातोश्रीशी त्यांनी गद्दारी केली नाहीये आनंद दिघेंनी. हे बघा, आनंद दिघे हे एक निष्ठावान शिवसैनिक होते, कट्टर हिंदुत्ववादी होते आणि कुठलाही स्वार्थसाठी अनेक लोक स्वार्थासाठी राजकारणामध्ये येतात, स्वार्थासाठी बोलतात. दिघे साहेबांनी कधी स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर हिंदुत्वासाठी आणि खऱ्या अर्थानं जनविकासासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी वेचलं. आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये आनंद दिघे साहेबांचं स्थान अतिशय उंच त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेरही मराठी माणसामध्ये आहे. पण त्या काल ज्या नालायक संजय राऊतांनी बाळासाहेबांच्या सोबत यांचा फोटो का अशा प्रकारचं जे वक्तव्य केलं, तर त्या संजय राऊतांना माझा विचार आहे की मग बाळासाहेबांच्या फोटोसोबत उद्धव ठाकरेचा फोटो का लावला जातो आणि त्यातल्या त्यात आदित्य ठाकरे की ज्याचं शिवसेनेसाठी कवडीचं सुद्धा योगदान नाही, अशा आदित्यचा सुद्धा फोटो बाळासाहेबांसोबत लावला जातो. तर मग उद्या ते संजय राऊत हे फोटो हटवणार आहेत का? बाळासाहेबांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहेत. बाळासाहेबांची बरोबरी कोणी करू शकत नाही. बाळासाहेब आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहेच. पण आनंद दिघे साहेबांचंही काही असं काम कमी नव्हतं की त्यांनी हिंदुत्वासाठी चांगलं काम केलं म्हणून धर्मवीर पदवी ही लोकांनी त्यांना त्या ठिकाणी दिलेली होती. आणि म्हणून संजय राऊत हा जो वायफळ बडबड त्या ठिकाणी करतो, मला वाटते त्यांनी असे मुद्दे आणि अशा आनंद दिघेसारख्या एका महान पुरुषाच्या बाबतीमध्ये वक्तव्य करणं खरोखर हे अतिशय निंदनीय आहे. आणि म्हणून जागोजागी त्यांचा निषेधही लोक करत आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. गोपीचंद पडळकर जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्यांनी अतिशय वाईट वक्तव्य हे जयंत पाटलासोबत केलं. त्या संदर्भात शरद पवारांनी फडणवीसांना फोन करून म्हटलं की ही भाषा योग्य आहे का? ते वक्तव्य तुम्ही ऐकलेलंच असेल माध्यमांमध्ये सांगण्यासाठी. नाही, हे बघा, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्रातल्या राजकारणाचा दर्जा हा आपल्या याच्यामध्ये अतिशय उंच त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून प्रत्येकाने बोलताना कोणाच्या भावना दुखावणार नाहीत किंवा कोणत्याच्या कुटुंबियावरती काही चुकीच्या पद्धतीनं शब्दाचा वापर जर होत असेल तर निश्चित याचं समर्थन कोणीही करणार नाही. मी सुद्धा त्या गोष्टीचं समर्थन करणार नाही. राजकारणामध्ये विरोध असला पाहिजे, आपल्या मताचं प्रदर्शन केलं गेलं पाहिजेत, पण त्याला एक मर्यादा ज्याला आपण म्हणतो ती मर्यादा त्या ठिकाणी पाळलेल्या आहेत. आणि मला वाटते काल त्या ठिकाणचं ते वक्तव्य मी आपल्याच माध्यमातून मी टी व्हीवर ज्यावर पाहिलं तर ते निश्चित समर्थन करण्यासारखं ते नाही, एवढं मात्र. सर, मागच्या 30 वर्षांपासून तुम्ही राजकारणामध्ये आहात, अनेक राजकीय नेते तुम्ही बघितले. अशा पद्धतीचे अलीकडे महाराष्ट्राची संस्कृती अशा वक्तव्यांमुळे बिघडत चालली असं वाटतं तुम्हाला? या सगळ्याला जर कोणी जबाबदार असेल की मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 35-36 वर्षापासून मी काम करतो.
पण इतका या राजकारणामधल्या बोलण्याचा, भाषाचा आणि वागण्याचा दर्जा खालावलेला नव्हता. पण जेव्हापासून तुम्ही मीडियावाल्यांनी रोज सकाळचा भोंगा त्या संजय राऊताचा वाजवणं सुरू केला, त्या संजय राऊताच्या भाषेमुळंच हे राजकारणामध्ये मला वाटते खालच्याच दर्जावर जाऊन बोलण्याची कॉम्पिटिशन लागली की काय, अशा प्रकारचं चित्र दिसायला लागलेलं आहे. खरा अर्थ मला वाटते तुम्ही लोकांनीसुद्धा या सकाळच्या भोंग्याला जास्त महत्त्व देऊ नये. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती महान आहे, संस्कार चांगले आहेत, अनेक महाराष्ट्राचा नाव लौकिकही चांगलं आहे. सर, तुम्ही 10व्या आयुर्वेदा दिवसाला घेऊन आता प्रेस कॉन्फरन्स घेतली. सांगितलं की ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक हे एकत्रित यावं. तिथेच मार्ड जे आहे ते स्ट्राईक करत आहे महाराष्ट्रामध्ये. वेगळ्या ज्या दुसऱ्या सगळ्या मेडिकल फाउंडेशन आहे ते स्ट्राईक करत आहेत आणि होमिओपॅथी आणि आयुर्वेदाच्या अगेन्स्ट आहे. नाही, हे बघा, त्यांचा जो स्ट्राईक किंवा मुद्दा आहे तो आयुर्वेदाच्या आणि आयुषच्या विरोधामध्ये त्यांचं आंदोलन नाही आहे. त्याच्यामध्ये मला वाटते महाराष्ट्र सरकारनं जे काही निर्णय घेतलेला आहे, होमिओपॅथीच्या डॉक्टरांना काही ॲलोपॅथीमध्ये थोडीफार प्रॅक्टिस करण्याच्या संदर्भात की एका लहान मोठ्याच्या आजारावर, त्याच्यासाठी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात या लोकांचं आंदोलन चालू आहे. ते आयुर्वेद, होमिओपॅथी, आयुष याच्या विरोधामधलं IMAचं आंदोलन नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.